जगाचा निर्माण करता, ज्याने म्हटलं सूर्य हो आणि सूर्य झाला, तो बाळ म्हणून आला. त्यांनी आपलं दैवपण सोडलं. ज्याच्या प्रियांनो ही पृथ्वी, ही सृष्टी, हे काही घडलं त्याने घडलेलं आहे. तो फक्त तुमच्या माझ्यासाठी एक बाळ म्हणून आला आणि त्याने ती संपत्ती आम्हाला दिली. त्याच्या संपत्तीमधून आम्ही तृप्त व्हायला पाहिजे. त्याच्या संपत्तीमधून आम्ही विश्वास घ्यायला पाहिजे. 2 पेत्राचा 1 अध्याय आणि मला वाटतं पहिलंच वचन, मौल्यवान विश्वास आम्हाला मिळालेला आहे, त्याने तो आम्हाला दिला. येशू ख्रिस्त माझ्यासाठी देवासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याने मला विश्वास दिलेला आहे. मूल्यवान विश्वास, त्याचं मूल्य तुम्ही किती करता? अरे चला जाऊ दे, काय मी आहे ख्रिस्ती, जाऊया कधीतरी. नाही माझ्या भावना बहिणींनो, ह्या ख्रिसमसच्या दिवशी हे विसरता कामा नये की ते ट्रेजर, जगातलं उत्तम संपत्ती आणि धन देवाने आम्हाला दिलेलं आहे. येशू त्याचं नाव आहे. हालेलुया. परवाच्या दिवशी एक क्लिप पाहत होतो आणि ती कोणीतरी तयार केली होती. शक्य झालं तर मी चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवेल की 2030 पर्यंत जगातले सर्व राष्ट्र एक व्यक्तीला शोधत आहे की जो सर्व राष्ट्राला चालवेल. जगामध्ये एकच करन्सी असणार आहे. अख्ख्या जगामध्ये सर्व राष्ट्रांमध्ये एकच करन्सी, कोणी कोणत्या देशामध्ये जाऊ शकेल. सर्व राष्ट्रामध्ये एकच धर्म असेल. आम्हाला ऐकायला खूप छान वाटतं, कारण सर्वांना शांती हवी आहे आणि धर्माधर्मामध्ये वाद आहेत, देशादेशामध्ये वाद आहेत. जगामध्ये एकच आर्मी असणार आहे. मला प्रश्न पडला ज्यावेळेस मी तो व्हिडिओ पाहत होतो त्या क्लिपमध्ये, आणि त्या एका व्यक्तीने ते हे सर्व सांगितलं. तो ख्रिस्ती नाही आहे. ज्या कुठल्या व्यक्तीने ते सांगितलं तो ख्रिस्ती नाही आहे. तो म्हणाला जगामध्ये एकच आर्मी. आणि मला प्रश्न पडला, ज्या वेळेला राष्ट्र नाहीयेत, देश नाहीयेत, आर्मी असण्याचं कारण काय? कशासाठी आर्मी असेल? हो प्रियांनो, आर्मी असण्याचं एकच कारण, सैन्य असण्याचं एकच कारण आहे. कारण ज्या दिवशी राजांचा राजा त्याच्या सैन्याबरोबर येणार आहे, पृथ्वीवरचं सैन्य त्याच्याबरोबर युद्ध करणार आहे, पण तो आपल्या मुखाच्या श्वासाने त्यांना नेस्तनाबूत करणार आहे. हालेलुया. प्रियांनो, हा जो राजांचा राजा आहे, सर्वश्रेष्ठ राजा, तो जन्मला. आम्हाला माहिती आहे, जर तुम्ही नव्या करारामध्ये गेलात तर योहानामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला. लुकाने त्याच्या जन्माविषयी खूप काही गोष्टी लिहिल्या. अगदी योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचा वडील त्याच्याबरोबर देवबाप कसा बोलला. 500 वर्ष, जवळपास 400 ते 500 वर्ष ह्या जगामध्ये देवाची वाणी ऐकू आली नाही. पण पहिल्यांदा त्या ठिकाणी योहान बाप्तिस्मा करणाराचा जो वडील आहे त्याने देवदूताचं त्या ठिकाणी प्रगटीकरण पाहिलं. देवदूत त्याला भेटला. प्रेज द लॉर्ड. तेवढंच नव्हे, मरियाला देवदूत भेटला. ही सर्व डिटेल्स. मग योसेफाला देवदूत भेटला. आणि हे सर्व काही अभ्यासपूर्वक लुकाने लिहून काढलं. मत्त्याने येशू ख्रिस्ताची वंशावळ लिहिली. तो कुठल्या वंशामध्ये जन्मला, त्या जन्म कसा झाला, कोणाच्या उदरी झाला, आणि त्याच्या वंशावळीमध्ये सर्व काही पवित्र लोक नव्हते. त्याच्या वंशावळीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण प्रियांनो, यहोशुआच्या पुस्तकामधली ती वेश्या जी वाचली गेली, काय नाव तिचं? राहाब. तिचं देखील नाव. अरे माझ्या भावना बहिणींनो, जे देवबापाने केलं ती वंशावळ विश्वासाची वंशावळ होती. हालेलुया. कारण कोणीतरी जन्मायला पाहिजे होतं ह्या जगामध्ये विश्वास घेऊन येणारा. आणि मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्यायामध्ये, आणि मला 11 वचन वाचायचं आहे.
आणि त्यातून मी तुम्हाला सांगते काही गोष्ट काही वेळ बोलणार आहे. मत्तई शुभवर्तमानाचा 2 अध्याय आणि 11 वचन. घरात जाऊन त्याने बाळकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले. माझी इच्छा आहे तुम्ही पाहावं 3 मागी लोक. मागी आता हे फक्त 3 होते असं नाहीये प्रियांनो. त्या काळामध्ये ज्यावेळेस प्रवास करायचा तो प्रवास फक्त 2-3 कधीच नसायचा. एक मोठा लवाजमा, एक मोठा म्हणजे त्यांचे दास दासी आणि बरेचसे लोक आणि त्यांचे खूप गोष्टी उंट घेऊन ते प्रवास करायचे. पण हे 3 मागी ज्यांनी कदाचित त्या ठिकाणी आपण 3 म्हणतो कारण त्या ठिकाणी 3 गिफ्ट्स दिलेले आहेत किंवा 3 भेटी दिल्यात म्हणून आम्हाला असं वाटतं ते 3 आहेत. पण तसं नसावं. खूप जास्त प्रमाणामध्ये संख्येने ते लोक असतील आणि ते त्या ठिकाणी आले. त्यांना तो तारा दिसला. मागच्या रविवारी त्या ताऱ्याविषयी आपण ऐकलं. तो तारा त्या घरावर थांबला. त्यांना मार्गदर्शन करणारा तो तारा होता. आणि त्या घरामध्ये जेव्हा ते गेले त्यांनी त्या नवजात बाळक नव्हतं, आता हे जवळपास 1.5 ते 2 वर्षाचं बाळक असेल असं मला वाटतं. आणि ते बाळक त्याला पाहिलं आणि काय केलं त्याला. घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले. त्यांनी पाहिलं की त्याची आई मरिया जवळ होती. कदाचित ती त्याला पाजत असेल, मला माहित नाही. पण ते बाळ त्यावेळेला आईच्या हातामध्ये होतं. पुढे पाया पडून त्याला नमन केले. त्यावेळेला त्यांना दुसरं काही सुचलं नाही. काय करू मी ह्याचं. अरे बापरे, हा राजा छोटं बाळ. त्यांना फक्त एक सुचलं, काही नाही, नमन करणं. मला माहित नाही आज तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला प्रियांनो, तो त्या गव्हाणीतलं बाळक नाहीये, मरियेच्या त्या मांडीवरचं बाळक नाहीये, तो सर्व समर्थ राजांचा राजा पुनरुत्थित येशू आहे. जेव्हा तुम्ही त्याला पाहता तुम्ही काय करता. बरं, त्यांनी नमन केलं आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने उद व गंधरस मला ही ते खूप दाणे आवडलं. त्यांनी आपले ट्रेजर्स उघडले असं म्हटलेलं आहे. दे हॅड ओपन देअर ट्रेजर्स. त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या असं इथं म्हटलेलं आहे. पण त्यांनी आपले ट्रेजरला काय म्हणता येईल हो मराठीमध्ये. त्यांनी मी खरंच नाही का असं खजिना उघडला. सगळे म्हणा खजिना. हो काय बोलत नाही, सगळे म्हणा ना खजिना. तुम्हाला खजिना दिला तर कसं. आणि त्यांनी तो खजिना उघडला आणि त्या खजिन्यामधून 3 गोष्टी येशूला अर्पण केल्या. पण अचानक त्या ट्रेजर बद्दल म्हणत असताना अचानक माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि तो विचार त्याच्यातून तुम्हाला मी उपदेश करणार आहे प्रियांनो. तो खजिना ॲक्च्युली जो खजिना स्वर्गातून ह्या पृथ्वीवर पाठवला गेला तो खुद्द प्रभू येशू होता. कोण होता. तुम्हाला त्या खजिन्याचं चित्र दाखवता येईल का. तो खजिना स्वर्गातून पाठवला तो खुद्द प्रभू येशू होता. माझ्या भावनो बहिणींनो, ही खजिन्याची पेटी आहे. लक्षात ठेवा. आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जर तुमच्या जीवनामध्ये बरेचसे लोक, मी काही गोष्टी तुम्हाला सांगते बोलणार आहे, बरेचसे लोक जगातील संपत्ती आणि जगातल्या खजिनाच्या मागं आहेत. पण आज तुम्हाला मी सांगतो खरा खजिना जो देवबापाने तुम्हाला मला दिला तो खुद्द येशू आहे. सगळे म्हणा येशू ख्रिस्त. हे बोला ना, येशू ख्रिस्त माझ्यासाठी खजिना आहे. माझ्या भावानं बहिणींनो, हा जो खजिना आहे आम्हाला पाहायला मिळतं कलसेकरास पत्राचा 1 अध्यायाच्या 27 वचनामध्ये. पॉल हे लिहितोय आणि तो म्हणतो की ख्रिस्त तुमच्यामध्ये गौरवाची आशा आहे, तो संपत्ती आहे. ख्रिस्त तुमच्यामध्ये. कलसीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 27 वचन.
कलसे 1:27. कलसेग्रास पत्रचा पहिला अध्याय. राष्ट्रात त्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय गौरवाची संपत्ती काय, गौरवाचा खजिना काय आहे, हे त्यास कळविणे देवाला बरे वाटले. देवाला बरं वाट. देवाला हवंय की तुम्हा सर्वांना हे समजावं की एक खजिना स्वर्गातून मी तुम्हासाठी पाठवलेला आहे. हा, गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तोच ते गुज आहे. ख्रिस्त तुमच्यामध्ये जो आहे तो तो खजिना आहे, संपत्ती आहे. हालेलुया. माझ्या भावना बहिणींनो, परमेश्वराने ह्या जगासाठी, मी विचार करत होतो ज्यावेळेस देवाने आदामान हवेला निर्माण केलं, आदामान हवेला निर्माण केलं, पण त्याच्या अगोदर देवाने सर्व सृष्टी निर्माण केली. सर्व सृष्टी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, वनस्पती, प्राणी, पक्षी, दर्या खोऱ्या, सर्व काही, आणि सर्व सृष्टी त्यांनी आदामाला दिली. आदामा हे घे, आदामा हे घे, याच्यावर राज्य कर, हे मी तुझ्यासाठी बनवलेलं आहे, याच्यामध्ये तू राहा, ही सत्य खाली आण. संपूर्ण सृष्टी. पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ती पूर्ण पृथ्वी आणि त्या पृथ्वीचा संपूर्ण अधिकार तुम्ही जर मिळवला आणि जर तुम्ही तुमच्या जीवाचा नाश केला तर काही उपयोग नाही आहे. पण देवाने एक दुसरा खजिना दिला आहे, तो त्या, आणि हे 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 तिघजण आपले खजिने उघडतायत. तिघजण आपले जे 3 मागी आहेत आणि त्या त्या खजिनाला अर्पण करतायत. मी म्हटलं हा जो खजिना इतका मौल्यवान आहे, ही जी संपत्ती आहे, दुसरे कोरिन्थीकरासच्या 4 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये पॉल म्हणतो हा जो खजिना आहे, ही जी संपत्ती आहे, ही मातीच्या भांड्यात आहे. हा माझ्या मातीच्या मांड्यामध्ये ही खजिना ठेवलेला, ही संपत्ती ठेवलेली आहे. दुसरे कोरिन्थीकरास पत्राचा 4 अध्यायाचं 7वं वचन. ही आमची संपत्ती, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची परिकाष्ठा देवाची आहे. सामर्थ्याचे परिकाष्ठा कोणाची आहे? देवाची आहे. देवाची आहे. आमच्याद्वारे होत नाही हे समजावे. हे लक्षात ठेवा प्रियांनो, ही संपत्ती जी आहे, जी देवाने आम्हाला दिलेली आहे, ती येशूमध्ये आमच्यामध्ये आहे. सगळे म्हणाल का, येशू माझ्यामध्ये देवाने दिलेली संपत्ती आहे, खजिना आहे. माझ्या भावानं बहिणीनं आज तर ते समजलं असेल तर जगातल्या सर्व संपत्तीपेक्षा ही एवढी मौल्यवान संपत्ती आहे, याच्यासारखं दुसरं काहीच नाही. येशू ख्रिस्ताने मत्त्याच्या 13व्या अध्यायाच्या 44व्या वचनामध्ये एका व्यक्तीबद्दल सांगितलं आणि तो म्हणतो की देव राज्य असं आहे की एका शेतामध्ये तो संपत्ती किंवा तो खजिना लपवलेला होता, आणि हा जो व्यक्तीला जेव्हा हे समजतो त्याला खूप आनंद होतो. तो जातो, सर्व काही विकून टाकतो आणि ते शेत विकत घेतो. मत्ते 13:44. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवी सारखे आहे. शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. खजिना तो आहे. हा, ती कोणा एका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपून ठेविली. ती काय केलं त्यांनी? आणि आनंदामुळे त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. त्याने आपलं सर्वस्व विकलं. मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये त्या खजिनाची तुम्हाला ओळख झाली का नाही. जर झाली नसेल माझ्या भावानं बहिणो, जो तो खजिना तुम्हाला समजला, ती संपत्ती तुम्हाला समजली, तर तुम्ही ह्या जगामध्ये बाकीच्या सर्व संपत्तीला तुच्छ लेखाला लागाल. सर्व काही ह्या व्यक्तीने सर्व विकलं आणि ते शेत विकत घेतलं, कारण त्या शेतामधला ती संपत्ती म्हटलेला प्रभू येशू त्यांना पाहिजे होता. प्रभू करो, हे 2025 वर्ष जे आम्हाला लाभणारे आणि अजून पुढचे काही दिवस आहेत प्रियांनो, ह्या खजिन्याला घेऊन, ह्या संपत्तीला घेऊन आपण जीवन जगावं. कारण ही फार मौल्यवान संपत्ती आहे प्रियांनो. ही जी संपत्ती आहे जीवन बदलणारी संपत्ती आहे.
आणि ते गाणं बरेच लोक गातात, तू काफी है, तू काफी है. प्रभू तूच पुरेसा आहे, बाकी मला काही नको. खरंच का? मी ज्यावेळेस ते गाणं गायचो, खरंच तेवढाच पुरेसा आहे का? पण एक गोष्ट सांगतो माझ्या भावानं बहिणीनं, जर तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असेल ना, तर सर्वात पहिली गोष्ट तुमच्या जीवनात काय सुरू होतं, तर चमत्कार व्हायला सुरुवात होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हा जो खजिना आहे तो प्रियांनो हा परमेश्वराचा खजिना आहे, परमेश्वराची संपत्ती आहे. आणि हा 2024 वर्षापूर्वी ह्या पृथ्वीवर त्यांनी जन्म घेतलेला आहे. हालेलुया. या खजिनाने सर्वात पहिली गोष्ट मानवाला काय, मी विचार करत होतो की ह्या ज्ञानी लोकांनी सोनं दिलं, ह्या ज्ञानी लोकांनी ऊद दिलं, ह्या ज्ञानी लोकांनी गंधरस दिला, पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने मानव जातीला काय काय दिलं? त्या खजिन्यातून आम्ही काय काय घेऊ शकतो? आज मला ऍक्च्युली एखादा खजिना खऱ्या अर्थाने आणायचा होता आणि त्यातून काही गोष्टी काढायच्या होत्या, ह्यासाठी की समजण्यासाठी. पण तुम्ही विचार करा, तुमच्या घरामध्ये कदाचित खजिना असेल आणि तुम्ही काही गोष्टी काढतायत त्यातून. विचार थोडंसं आपल्या मनाला, विचारांना आपण कल्पनेला जागा देऊया. प्रियांनो, सर्वात पहिली गोष्ट त्या खजिन्यातून येशू ख्रिस्तानी मानवाला दिला असेल तर तो म्हणजे विश्वास. सगळे म्हणा विश्वास, सगळे म्हणा विश्वास. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विश्वासाने जीवन जगत नसाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी गमावलेल्या आहेत. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, येशू ख्रिस्ताने या जगामध्ये काय जे शिकवलं शिष्यांना, अरे तुम्ही एवढे भित्रे कसे? वादळ आलेलं, बोटीमध्ये हा झोपलेला आहे, वादळामध्ये त्या बोटीमध्ये पाणी शिरतंय, 12 शिष्य पाणी काढतायत. पेत्र, तुला आमची काळजी नाही का? मरायला लागलो आम्ही. प्रभू, तुला आमची काळजी नाही का? आज देखील बऱ्याचशा मनामध्ये, तुमच्या मनात तसा प्रश्न असेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमेश्वराला तुमची एवढी काळजी आहे की तो खूप तुमची, पण त्याला फक्त एकच गोष्ट हवी आहे, विश्वास. काय हवाय? काय हवाय? प्रियानो, त्या खजिन्यामधून सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला मला देवबाप देतो, मौल्यवान विश्वास, मूल्यवान विश्वास. हालेलुया, हालेलुया. अरे पेत्रा, तुम्ही एवढे भित्रे कसे? तुम्हाला विश्वास नाही काय? जगाचा निर्माण करता परमेश्वर मी तुमच्या बरोबर आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगतो, हा खजिना गमावू नका. तुमची संपत्ती जाईल, तुमचं सोनं नाणं जाईल, तुमची नोकरी जाईल, तुमचं घर जाईल, काय जाईल मला माहीत नाही. पण जर तुमच्याजवळ येशू ख्रिस्त असेल तर तो पुनर्स्थापनाच नव्हे, सर्वात उत्तम असा खजिना आहे. पण त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं इब्री 11:6 मध्ये की विश्वासा वाचून देवाला संतोष होणे अशक्य आहे. जो कोणी देवाकडे येतो त्यांनी हा विश्वास ठेवायला पाहिजे की देव आहे आणि त्याचा झटून शोध करणार तो प्रतिफळ देतो. काय देतो? प्रतिफळ देतो. प्रतिफळ देतो. प्रियांनो, त्यांनी विश्वास शिकवला. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचा विश्वास, लक्षात ठेवा, जगाचा विश्वास म्हणत नाही, जर येशू ख्रिस्ताचा विश्वास असेल त्या जगावर जय देणारा तुमचा विश्वास आहे. हालेलुया. सर्वात मौल्यवान गोष्ट त्या हे तिघ जण, आणि मी तिथं पाहत होतो, मी तिथं उभा होतो, मी ज्यावेळेस वाचन करतो, मी ज्यावेळेस प्रार्थना करतो, मी जाऊन तिथं उभा राहतो. अरे जगाचा निर्माण करता ज्याने म्हटलं सूर्य हो आणि सूर्य झाला, तो बाळ म्हणून आला. त्यांनी आपलं दैवपण सोडलं. ज्याच्या प्रियांनो ही पृथ्वी, ही सृष्टी, हे काही घडलं त्यांनी घडलेलं आहे. तो फक्त तुमच्या माझ्यासाठी एक बाळ म्हणून आला.
आणि त्याने ती संपत्ती आम्हाला दिली. त्याच्या संपत्तीमधून आम्ही तृप्त व्हायला पाहिजे. त्याच्या संपत्तीमधून आम्ही विश्वास घ्यायला पाहिजे. त्याच्या संपत्तीमधून पेत्र लिहितो दुसरं पेत्राचा पहिला अध्याय आणि मला वाटतं पहिलंच वचन, मोलवान विश्वास आम्हाला मिळालेला आहे, त्याने तो आम्हाला दिला आहे. आपला देव तारणारा येशू ख्रिस्त याच्या न्यायत्वाने आमच्यासारखा मौल्यवान विश्वास मिळालेल्या लोकास येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र याचकडून देव आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती. थँक्यू. मला फक्त पहिलं वचन पाहिजे आणि त्या वचनामध्ये एवढंच लिहिलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मौल्यवान पहा, मूल्यवान विश्वास, सगळे म्हणा मूल्यवान विश्वास विश्वास कोणामुळे मिळालाय? येशू येशू ख्रिस्त. ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळं, तुमच्या माझ्या नीतिमत्वामुळं नाही. मी विचार करतो, अरे बापरे, येशू ख्रिस्त माझ्यासाठी देवासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याने मला विश्वास दिलेला आहे. मूल्यवान विश्वास, त्याचं मूल्य तुम्ही किती करता? अरे चला जाऊ दे, काय मी आहे ख्रिस्ती, जाऊया कधीतरी. नाही माझ्या भावना बहिणो, आज ह्या ख्रिसमसच्या दिवशी हे विसरता कामा नये की ते ट्रेजर, जगातलं उत्तम संपत्ती आणि धन देवाने आम्हाला दिलेलं आहे. येशू त्याचं नाव आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट प्रियानो येशू ख्रिस्ताकडून सुरू झाली आणि ती म्हणजे चिन्ह आणि चमत्कार. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जेव्हा येशू ह्या जगामध्ये आला, दुसरी गोष्ट त्यांनी ह्या पृथ्वीवर सुरू केली असेल तर चिन्ह आणि चमत्कार. सर्व जगातील लोकांना त्यांनी चिन्ह आणि चमत्काराची, तोपर्यंत अशा प्रकारचे चिन्ह आणि चमत्कार कोणी पाहिले नव्हते. हेरोदाने ऐकलं, मला काहीतरी बघायला मिळेल असं मला वाटलं होतं. जगातले लोक दूर देशावरून त्याचे चिन्ह चमत्कार बघायला येत होते. चिन्ह आणि चमत्कार, आणि त्यांनी चमत्कार केले त्या जीवनामध्ये, अद्भुत इतके चमत्कार. आणि आज तोच प्रभू येशू आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी चमत्कार करण्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं, मत्ताच्या शुभवर्तमानामध्येच नव्हे, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्यायाचं 11 वचन, की येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस करून आपल्या चिन्हाचा प्रारंभ केला आणि आपले गौरव प्रगट केले. येशूने आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ गालिलातील काना येथे करून आपले गौरव प्रगट केले. हालेलुया. आणि तेवढंच नाही सांगितलं, त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि त्याच्या शिष्यांनी त्याचवर विश्वास ठेवला. काय, कोणी ठेवला विश्वास? शिष्यांनी. कारण विश्वासाचा उगम येशू आहे. प्रेज द लॉर्ड. ही इज द, तो विश्वासाचा प्रारंभ आणि शेवट आहे. ऑथर अँड फिनिशर ऑफ हिज फेथ, असं इब्री 12:2 मध्ये म्हटलेलं आहे की तो आमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक. कोण आहे उत्पादक? कोण आहे उत्पादक? येशू. ती ट्रेजर आहे, तो ती संपत्ती आहे, तो येशू आहे. हा, पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. याच्याकडं प्रियांनो आज तो बाळ नाहीये. आणि म्हणून सुरुवातीला सर्वात पहिली मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला. तो आज काही मगाशी एक गाणं पण गायलं, त्यामध्ये हे बीवी काय बाळ घेऊन आहेस तू. नाही तो बाळ नाही आहे. आय लाईक दॅट सॉन्ग, ब्युटिफुल सॉन्ग, इट्स अ ब्युटिफुल सॉन्ग. पण मसीहा आया आहे ना गाण्यामध्ये, तो आज तिथं नाही आहे. माझ्या भावनो, तुम्ही कोणाकडे बघताय? त्या बाळाकडे बघताय का तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघताय? त्याच्यापासून चमत्कार सुरू होते. चमत्कार मी काही वेळा संपवणार आहे, पण महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यांनी इतके चमत्कार केले. योहान 21:25 मध्ये असं लिहिलेलं आहे की जगामधले सर्व पुस्तकं जर तुम्ही वापरले तर ते पुस्तकं कमी पडतील किंवा पुरणार नाही. योहाना शुभवर्तमान 20 अध्यायाचं 25 वचन, जॉन चॅप्टर 20 वर्स 25 काय सांगतं पहा. यास्तव दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले,
आम्ही प्रभूला पाहिले. मला तरी- वाटतं क्षमा करा 21-25 20 नाही 21-25 येशूने केलेली दुसरी ही बहुत कृत्य आहेत. हा ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत ह्या असे मला जगामध्ये वाटते. मावणं किती चमत्कार केलेस. येशू ख्रिस्त हा चमत्काराचा उत्पादक आहे. सगळे म्हणा येशू ख्रिस्त चमत्काराचा उत्पादक आहे. आणि तुम्हाला आज सांगायला मी आलेलो आहे, येशू काल आज आणि उद्या सारखाच आहे. तो न बदलणारा आहे. तो तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करू इच्छितो. हालेलुया. जे ट्रेजर आहे, माझ्या भावानं जी संपत्ती आहे, तो येशू आहे, जो तुमच्या जीवनात चमत्कार करण्यासाठी आज देखील जिवंत असा आहे. हालेलुया. मला माहित नाही तुमची काय गरज आहे. काही काही गोष्टी चमत्काराने पूर्ण होतात. काही काही गोष्टी देव अद्भुतरित्या पुरवठा करतो. मी अजूनही बघत होतो त्या बाळाकडं आणि त्या 3 मागीकडं. जगाचा निर्माण, सर्व सृष्टी निर्माण, सर्व जगाला देणारा त्यावेळेला गरजवंत झाला. कारण त्याला त्या जिथं तो होता बेथलेमापासून मिसर देशात जायचं होतं. आज सकाळचा माझा जो संदेश होता तो होता की मला माहित नाही, पण मी तयार केला होता की त्याला जवळपास कितीतरी मैल प्रवास करायचा होता. कितीतरी दिवस लागले असते योसेफाला, मरियेला आणि येशूला प्रवास करायला. आणि मग त्यासाठी लागणारा पैसा त्याला त्या देवावर अवलंबून राहावं लागलं. मला सांगू द्या माझ्या भावानं बहिणीनो, देव तुमचा पुरवठा करणारा आहे. म्हणाल का आपला उजवा हात उंच करून, परमेश्वर माझा पुरवठा करणारा आहे. त्यानो तिसरी गोष्ट जी त्या पेटाऱ्यातून आम्हाला मिळते ती म्हणजे तारण. तारण. आणि बऱ्याच लोकांना त्याबद्दल गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना त्या तारणाविषयी त्यांना असं वाटतं की मला आता माझं तारण झालं म्हणजे मला स्वर्गातली जागा मिळाली. तेवढंच नव्हे प्रियांनो, हा तारण शब्द आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. मत्त्याचं शुभवर्तमान याचा पहिला अध्यायाच्या 21 वचनामध्ये, मत्तय 1:21, ती पुत्र प्रसावेल आणि त्याचे नाव येशू ठेव, त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकास त्यांच्या पापापासून तेच आपल्या तारेल. लोकास त्यांच्या पापापासून तारेल. पापापासून तारेल. तारेल हा जो शब्द आहे, सोजो हा शब्द आहे. आणि सोजो फक्त पापाची क्षमा नाहीये. सोजो फक्त तुमचं नाव स्वर्गात लिहिलं तर तेवढं मर्यादित नाहीये. सोजो हा शब्द डिलिव्हर, मुक्त होणे, प्रोटेक्ट सुरक्षित ठेवणे, हील आरोग्य देणे, प्रिझर्व तुम्हाला राखून ठेवणे, सेव्ह म्हणजे तारण देणे, टू ड्वेल तो आमच्यामध्ये वस्ती करतो, टू मेक होल आम्हाला पूर्ण करायला तो आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणाल का ख्रिस्त येशू मध्ये, सगळे बोला, ख्रिस्त येशू मध्ये मी पूर्ण आहे. बऱ्याच लोकांना तारणाला त्यांनी स्वीकारलंय तारण, पण ते तारण एका कोपऱ्यामध्ये आहे. माझ्या भावानं बहिणींनो, ही तिजोरी आहे, ही फार मोठी ठेव आहे, ही फार मोठी संपत्ती आहे, हे फार मोठं ट्रेजर आहे. ते घ्या, ते आपल्या जीवनात त्याला प्रथम स्थान द्या. काही काही लोक चर्चला येतात, मागे सुद्धा बोलत उभं राहू नका. आता मी तुम्हाला सांगते बोलत आहे, ओके. काही काही लोकांना बोलायला आवडते, एकमेकाला सांगते वचन चालू असताना सुद्धा, ओके. देवाच्या वचनाचा सन्मान करणं गरजेचं आहे. मी आय एम सिरियस. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. You know, if you really treasure him, you will treasure his word as more precious than any other thing. मी दरवेळेस तुम्हाला सांगतो की there are time for everything. तुम्हाला सर्व गोष्टीचा वेळ मिळतो, but there is a time to worship him. त्याची उपासना करण्याचा वेळ, त्याच्या वचनाला महत्त्व देण्याचा वेळ, कारण you treasure him more. हालेलुया. हालेलुया. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
जर तुम्ही त्याला मूल्य दिलं. पॉल म्हणतो स्वार्थेमध्ये सामर्थ्य आहे. काय आहे? सामर्थ्य आहे. सामर्थ्य देवाचं सामर्थ्य आहे. त्या सोजोमध्ये त्या सोटेरिया नाव शब्द वापरलेला आहे लॅटिन मध्ये. त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. ती संपत्ती. मी संपू इच्छितो एका राजाची गोष्ट सांगून. फार महत्वाची. सर्वांनी ऐका, तुम्ही प्रत्येकाने ऐका. एजकिया राजा होता. एजकिया राजा, तुम्ही त्याच्याविषयी वाचायला तुम्हाला मिळेल. ते आपण त्याच्यावर वाचणार नाही, मी तुम्हाला फक्त स्टोरी सांगणार आहे. दुसरे राजा 20व्या अध्यायामध्ये आणि 12 ते 17 वचनामध्ये ही एक गोष्ट आहे. घरी जाऊन वाचा, महत्वाची आहे. हा आजारी पडला. इतका त्याला आजार झाला, इतका आजार झाला की तो मरायला टेकला. यशायाला दे म्हटला, जाऊन एजकियाला सांग की तू आपल्या घराची आवरा सावर कर, तू मरणार आहेस. विचार करा, जर तुम्हाला आज कोणी सांगितलं तू मरणार आहेस, काय होईल? हिजकिया राजा वळाला. बायबलचं वचन भिंतीकडे वळाला. तो रडायला लागला, देवा मला वाचव, देवा मला वाचव, मला मरू देऊ नको, मला संभाळ. कारण त्याला माहित होतं यशा जे बोलतो ते घडणार. यशा संदेष्ट आहे. यशया त्या घराच्या त्या राजवाड्याच्या चौकात गेला आणि देवाचं वचन त्याच्याकडे आलं, जाऊन हिजकियाला सांग त्याला मी 15 वर्ष वाढून दिले, कारण तो भिंतीकडे वळाला. तुमच्या किती लोक भिंतीकडे वळतात? का फक्त डॉक्टरकडे वळता? का फक्त त्या गुगलमध्ये याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम काय, त्याकडे वळता? का त्या देवाच्या भिंतीकडे तुम्ही वळून प्रार्थना करता? हिजकिया वळाला आणि मग हिजकियाच्या बरा झाला. तो एकदम बरा झाला. त्याला काही औषध यशाने सांगितलं, जा रे त्याची पानं तोडून आण, ते लाव त्याच्या गळवांना वगैरे, आणि मग तो बरा झाला. कुठले तरी पानं तोडून आणायला लावले त्याला, अंजिराचे झाडाचे पानं तोडून आणायला, आणि त्याला तो गळवे त्याचे निघून गेले. तो बरा झाला. बरा झाल्यानंतर ही बातमी त्याच्या शेजारच्या शत्रू असलेल्या एका राजाकडे गेली. आणि ह्या 20व्या अध्यायामध्ये 13 ते 17 वचनामध्ये ती घटना लिहिलेली आहे. त्या राजाने काही पैसा अडका गिफ्ट घेऊन आपल्या काही लोकांना हिजकियाकडे पाठवलं. तो राजा आला, ते दूत आले. हिजकियांना फार आनंद झाला, माझी विचारपूस करायला आले. हिजकियाने काय केलं असेल माहितीये प्रियांनो? हिजकियाने काय केलं असेल माहितीये? हिजकिया राजाने त्यांना घेतलं, आपल्या घरातली सर्व संपत्ती दाखवली. सर्व संपत्ती दाखवली. घरामध्ये हे माझ्याजवळ ती मर्सिडीज कार आहे, हा बंगला मी बांधलेला आहे, अजून काय बोला ना. माझ्या तिजोरीमध्ये एवढे आहेत, माझ्या FD मध्ये एवढे आहेत, माझे म्युच्युअल फंड एवढे आहेत, माझे शेअर्स, अजून काय, सोनं, सर्व दाखवलं. सर्व दाखवलं. आणि मग त्याला वाटलं, काही क्षणामध्ये, ज्या क्षणी हे लोक निघून गेले, यशायाने आत एंट्री केली. यशया संदेष्टाने. आणि यशाने विचारलं, ते म्हणे, अरे हे कोण होते? तो म्हटला, हे अरे माझी चौकशी करायला आले होते, माझं मी बरा आहे का, काय चाललेलं आहे, तू काय दाखवलं? मी त्याला सर्व दाखवलं. यशया म्हणाला, तू फार मोठी चुकी केली. काही दिवसात तू स्वतः आणि तुझी सर्व संपत्ती बंधनात जाणार आहे, बंधनात जाणार आहे. मी विचार करत होतो, का? माझ्या भावानं बहिणींनो, त्यावेळेस माझ्या मनात अचानक ते विचार आले, जो हिजकिया राजा, ज्या राजाला देवाने आरोग्य दिलं, ती जी संपत्ती, ते मंदिर आहे,
ते मात्र त्यांनी आपल्या शत्रूला दाखवलं नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये आम्ही कदाचित आमच्या प्रॉपर्टीची आणि आमच्या कारची आणि आमच्या कुठल्या संपत्तीची डिंग मारू शकू, बोलू शकू, हे आहे, पण तो देणारा परमेश्वर, त्यांनी त्यांना अगोदर न्यायला पाहिजे होतं त्या मंदिरामध्ये. इथं जिवंत परमेश्वर राहतो, त्याचं नाव येशू आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज ही जी संपत्ती आहे, ख्रिस्त म्हटलेली संपत्ती देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. आज जगातले लोक मरतायत, कदाचित ते आमच्या जीवनातली बाकीची ज्ञान, शहाणपण, बुद्धी, आमचा बिझनेस, आमचं बरंच गोष्टी पाहतील, पण जो खरी संपत्ती तुमच्यामध्ये आहे, ह्या मातीच्या भांड्यामध्ये आहे, ती ख्रिस्त जगाला दिसत आहे का? हाच माझा प्रश्न आहे. हेच राजाने तो दाखवला नाही आणि तो बंधनामध्ये गेला. शेवटच्या काळामध्ये बरेच विश्वासणारे बंधनामध्ये जाणार आहेत, कारण शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावणार आहे. मी सांगत नाही, बायबलचं वचन सांगतं, देवावरची प्रीती थंडावणार आहे, एकमेकावरची प्रीती पण प्रभू न करो. आज आपण त्या ट्रेजरकडे आलेलो आहोत, त्या बाळाकडे नव्हे, त्या जिवंत ख्रिस्त येशूकडे आलेलो आहोत. तो तुमचा संपत्ती आहे का? ते तुमचा धन आहे का? माझ्या भाऊ बहिणो, काही वेळ आपण आपले डोळे बंद करूया एक क्षणासाठी. इथं देवाचा आत्मा आम्हा सांगते, बऱ्याच गोष्टी बोललेला आहे, पवित्र आत्मा आमच्या सांगती बोलतो. ख्रिस्त जन्म आज झाला आहे तुमच्या माझ्यासाठी. माझ्या भावानं बहिणीनं, त्या ख्रिस्ताला, तो खरी संपत्ती आहे. तुमच्या जीवनातली कुठली अडचण असू दे, तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. ही लव्स यू. तो तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याला तुम्ही स्वीकारू शकता आज. पण जर तुम्ही जगातल्या संपत्तीला येशू ख्रिस्त म्हटलेल्या संपत्तीपेक्षा जास्त महत्व देता, तर आज आपण पश्चाताप करू, त्या भिंतीकडे वळून म्हणू, मला क्षमा कर प्रभू. ख्रिस्त म्हटलेल्या संपत्तीला मी महत्व देईन. ते ट्रेजर जे माझ्यामध्ये आहे, गौरवाची आशा, ही खरी संपत्ती आहे. ख्रिस्त तुमच्यामध्ये गौरवाची आशा आहे, ती खरी संपत्ती आहे. इट्स अ ट्रेजर. ते मोठं धन आहे, ते देवाने आम्हाला दिलेलं धन आहे. हो, ज्या वेळेला त्या ज्ञानी लोकांनी, मागी लोकांनी त्या येशूला पाहिलं, एकच गोष्ट ते नमन करू शकले. त्यांनी आपले सर्व ट्रेजर उघडले, खजिना उघडला आणि त्यातून उत्तम गोष्टी दिल्या. आज प्रभू येशू ख्रिस्त त्याचा खजिना उघडून तुम्हाला विश्वास, चमत्कार आणि तारण देऊ इच्छितो. त्याच्या खजिन्यातून तो तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्ही त्याला काय देणार? तो तुमच्या मायासाठी देवाने पाठवलेला खजिना आहे. प्रियानो, त्या ख्रिस्ताला पहिलं स्थान देऊया. आपण त्या राजासारखं होऊ नये की ज्याने सर्व दाखवलं, पण देवाचं मंदिर, आपली साक्ष त्यांना दिली नाही की मला जिवंत देवाने आरोग्य दिलेलं आहे. माझ्या भावानं बहिणींनो, तो ख्रिस्त परमेश्वराचं धन आम्हासाठी जन्मलेलं आहे. त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊ, त्याला जागा देऊ. तुम्हाला विनंती करतो, आपल्या पायावर आपण 1 मिनिटासाठी उभे राहूया. आज या ख्रिस्त जन्मदिनी जे धन प्रभू परमेश्वराने तुमच्या मायासाठी दिलेलं आहे, त्याला आपल्या हृदयात जागा द्या.
त्याला आपल्या जीवनात जागा द्या. त्याला आपल्या घरामध्ये मध्यस्थान द्या. त्याच्यावरचा विश्वास तो तुम्हाला देत आहे. त्याच्या न्यायपणातून तो तुम्हाला विश्वास देतो. तो स्वीकारूया. माझ्या मागे ही प्रार्थना सर्वांनी करावी. मी तुम्हाला विनंती करतो, तुमचं तारण कधी झालेलं आहे, पण आज सर्वांना विनंती आहे, जर तुमचं तारण झालेलं नाहीये तुम्ही कराच, कारण तो प्रभू येशू आज तुमच्या हृदयामध्ये ते धन घेऊन येऊ इच्छितो. माझ्या मागे ही प्रार्थना करा. स्वर्गीय बापा, तुला मी धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त ही खरी संपत्ती तुम्हाला दिली आहे. आज येशूच्या नावामध्ये ती संपत्ती माझ्या हृदयामध्ये, माझ्या जीवनामध्ये मी स्वीकारतो, कबूल करतो. येशू माझा प्रभू आहे. देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. प्रभू येशू माझ्या हृदयात, माझ्या जीवनात, माझ्या परिवारात तू ये. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आमेन. पवित्र आत्म्या, तुझ्या उपस्थितीवर तुला धन्यवाद. वहा आज वहा. होय पवित्र आत्म्या, धन्यवाद. प्रियांनो, त्या परमेश्वराच्या उपस्थितीचा अद्भुत अनुभव मला येतोय. त्याला तुमच्या हृदयात आणि जीवनात काम करू द्या. तो ते अद्भुते करू इच्छितो. तो तुमच्या हृदयामध्ये आज नवा विश्वास देतोय. एक नवीन विश्वास, डोळे उघडणारा विश्वास, आरोग्य देणारा विश्वास, जीवन देणारा विश्वास, चमत्कार करणारा विश्वास तुमच्या जीवनामध्ये तो देतोय. वाहू दे. होली स्पिरिट, थँक यू. वाहू दे. एक नवा विश्वास वाहू दे. थँक यू जीसस. येशू, आम्ही तुझे आभार मानतो.